देशभरातील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत धडकली आहे। विविध मागण्यांसाठी 200हून जास्त संघटना पहिल्यांदाच एकत्र आल्यात। शेतकऱ्यांच्या वादळानं दिल्ली चांगलीच खोळंबली आहे। देशातील लाखो शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पांढरपेशी रामलीला मैदानातून मार्च काढणार आहेत। हा मोर्चा जो आहे तो संसदेवर धडकणार आहे। स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी शहरातील लोकही रस्त्यावर उतरली आहेत। शिक्षक, डॉक्टर्स, इंजिनियर, विद्यार्थी अशा अनेक क्षेत्रातील लोक शेतकऱ्यांसाठी दिल्लीच्या रस्त्यावर उतरली आहेत। कर्जमाफी आणि शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांचं दिल्लीत आंदोलन सुरू आहे। मात्र आंदोलन सुरू असलेल्या रामलीला मैदानातील मंडपात वीज नाहीये। शेतकऱ्यांच्या जीवनातील काळोखाप्रमाणे इथंही अंधार आहे। शेतकऱ्यांचं आंदोलन दडपण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा आरोप शेतकरी करतायत। दिल्लीत देशभरातील लाखो शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली आहे। यामध्ये आईच्या कर्जमाफीसाठी 1 वर्षांचा चिमुरडा बरसूचा ही जो आहे तो रामलीलावर ठिय्या मांडून बसलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत दाखल झालेल्या शेतकरी मोर्चाची दखल घेतली पाहिजे असं मत भारताचे माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी व्यक्त केलंय। आपला देश हा कृषीप्रधान देश आहे। शेतकऱ्यांचा रोष ओढवून एकाही सरकारचं भलं झालं नाहीये असंही देवेगौडा यांनी म्हटलंय। सर्वोच्च न्यायालयानं कमाल आरक्षणासाठी घालून दिलेली 50% मर्यादा ओलांडून मराठा समाजाला राज्य सरकारनं 16% आरक्षण जाहीर केलं। त्यामुळे आता गुज्जर, पाटीदार समाजासाठीही आरक्षणाची मागणी अधिक तीव्र होणार आहे। राजस्थानमध्ये निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय। अमित शहांनी प्रचार सभा घेत विरोधकांवर जोरदार तोफ टाकली आहे। नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला असून आर्थिक विकासाचा वेग मंदावल्याचं म्हणत देशाचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी पहिल्यांदा नोटबंदीवर मौन सोडलंय। जीडीपीच्या आकडेवारीत केलेल्या बदलांबाबत माजी अर्थमंत्री पी चिदंबरमची चर्चा करण्यास तयार असल्याचं नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी म्हटलंय। चिदंबरम यांनी बुधवारी जीडीपीच्या नवीन आकडेवारीवर चर्चा करण्याचं आव्हान दिलं होतं। 2 वर्षांचा निश्चित कालावधीसाठी पदावर नियुक्ती करण्यात आली असल्यानं आपली बदलीही करता येऊ शकत नाही असं सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केलंय। केंद्र सरकारनं वर्मांकडून सर्व अधिकार काढून घेतले असून त्यांना रजेवर पाठवलंय। या प्रकरणी पुढील सुनावणी 5 डिसेंबरला होणार आहे। एनआरआय अर्थात अनिवासी भारतीय नागरिक भारतीय तरुणींशी विवाह करतात आणि नंतर त्यांना सोडून देतात। अशा नागरिकांविरोधात हिवाळी अधिवेशनात सरकार कायदा आणणार असल्याचं केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलंय। काश्मीर आणि एलओसीवरील दहशतवाद्यांवर ड्रोन हल्ले करण्यासाठी सैन्य सक्षम आहे। मात्र विरोध व्हायला नको असं लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी म्हटलंय। करतारपूर कॉरिडॉर पायाभरणीच्या कार्यक्रमानंतर पाकिस्तानहून परतलेले पंजाबचे मंत्री नवजोत सिंग सिद्धू यांच्यावर अकाली दलानं हल्लाबोल केला। नवजोत सिंग सिद्धू पाकिस्तानचे एजंट असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी केलंय। नवजोत सिंग सिद्धूंनी एक नवा वाद ओढवलाय। करतारपूरमध्ये खालिस्तानी दहशतवादाबरोबर त्यांनी फोटो काढला। त्यामुळे अकाली दलाकडून सिद्धूच्या राजीनाम्याचीही मागणी आता करण्यात आली आहे। पाकिस्तानात माझ्यासोबत 5 ते 10 हजार फोटो काढण्यात आले। त्यामध्ये चावला किंवा चिमा कोण आहे त्याला मी ओळखत नाही असं स्पष्टीकरण स्वतः नवजोत सिंग सिद्धूंनी दिलंय। दंतेवाडा जिल्ह्यातील हिरोली इथं 8 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आलंय। या 8 नक्षलवाद्यांमध्ये 4 महिलांचाही समावेश आहे। त्याचसोबत कपडे, स्वयंपाकाचं साहित्यही घटनास्थळावरून जप्त करण्यात आलंय। मडगावमधील बेतूल युवक मारहाण प्रकरणात एका पोलीस उपनिरीक्षकासह एकूण 5 जणांना सेवेतून निलंबित केल्यामुळे गोवा पोलिसांमधील बेशिस्त पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलाय। पूर्ण वर्षाचा आढावा घेतल्यास आतापर्यंत 5 वेगवेगळ्या प्रकरणात 2 उपनिरीक्षकांसह एकूण 13 पोलिसांना निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागलंय। उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये 2 ते 3 शाळेतील विद्यार्थ्यांना लसीकरणाच्या मोहिमेदरम्यान त्रास झाला। त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे। आंध्र प्रदेशमधून मुंबईत येऊन लोकलमध्ये मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पनवेल लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। त्यांच्याकडून आतापर्यंत 2.5 लाख रुपये किमतीचे 22 मोबाईल्स जप्त केलेत। पंतप्रधान मोदी G20 राष्ट्रांच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी अर्जेंटिनात दाखल झालेत। या परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची ते भेट घेतील। मोदींचा हा 4था
4 दिवसांचा दौरा असून 2 डिसेंबरला मोदी भारतात परततील. नरेंद्र मोदी अर्जेंटिनातल्या एका हॉटेलवर पोहोचले असता भारतीय नागरिकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलंय. मोदींच्या जय घोषणानं संपूर्ण हॉटेल दणाणून सोडलं. मोदींनीही मग सर्वांशी हात मिळवत त्यांच्यासोबत फोटो काढले. अर्जेंटिनातल्या योगा कार्यक्रमात मोदींनी हजेरी लावली. वाद्यवृंदांच्या तालावर होणाऱ्या योगाला मोदींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आगामी G20 या मोठ्या राष्ट्रांच्या परिषदेत पुतीन यांची भेट घेणार नसल्याचं ट्रम्प यांनी एका मुलाखतीत सांगितलंय. युक्रेनबाबत रशियानं घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला. जर्मनीच्या चान्सलर अर्जेना मार्कल यांच्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलंय. G20 राष्ट्रांच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी अँजेला मार्कल या ब्युनस आयर्स इथं निघाल्या होत्या. अमेरिकेतल्या इंडियानामध्ये एका घरात आगीचं तांडव पाहायला मिळालं. या आगीत संपूर्ण घराची राखरंगोळी झाली असून घरातील 6 जण बेपत्ता आहेत. या आगीवर जरी नियंत्रण मिळवलं असलं तरी या घरातले गेले कुठे याचा तपास पोलीस घेत आहेत. हायपरलूप आणि चालक विहरीत उडणाऱ्या कारनंतर संयुक्त अरब अमिरात अर्थातच UAE आता आणखी एका महत्वाकांक्षी प्रकल्पाचा विचार करते आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प भारताशी निगडीत असणार आहे. नजीकच्या काळात दुबई आणि मुंबई दरम्यान समुद्रातील पाण्याखालून ही रेल्वे धावू शकणार आहे. पोप यांचं साप्ताहिक भाषण चालू असताना अचानक एक चिमुरडा मंचावर येतो आणि थेट पोपच्या रक्षकांशी हात मिळवणी करतो. छोट्या बहिणीनं त्याला खाली नेण्याचा प्रयत्नही केला पण त्यानं काही याला दाद दिली नाही. काही वेळानं त्याची आई आली आणि मात्र मुलाचा हट्ट पाहून तो अर्जेंटिनाचा असल्यानं खोडकर आहे अशी मजेशीर कमेंट पोप यांनी केली. इंग्लंडमध्येही ख्रिसमसची जोरदार तयारी करण्यात आली आहे. इथल्या क्यू गार्डनमध्ये ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली. 22 नोव्हेंबर ते 5 जानेवारीपर्यंत ही नयनरम्य रोषणाई पाहायला मिळणार आहे. 10 लाखांपेक्षा अधिक बल्ब्स आणि लेझरच्या माध्यमातून ही रोषणाई करण्यात आली आहे. प्रॅक्टिस मॅचमध्ये टॉसवेळी विराट बरमुडा घालून गेला होता त्यामुळे त्याच्यावर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. ऑस्ट्रेलिया एकादशचा कॅप्टन मात्र टेस्ट मॅचच्या गणवेशात होता. एकेकाळी कॅप्टन ब्लेझर घालून टॉसला जायचे आणि विराटने हे काय केले अशी विचारणा आता होऊ लागली आहे. उस्मान ख्वाजा विराट कोहलीला सुद्धा मागे टाकेल हे उद्गार रिकी पॉन्टिंगचे आहेत. तर भारताच्या बॉलिंगचं कितीही भय असू देत ख्वाजा रन्स काढेलच आणि तोच मॅन ऑफ द मॅच सिरीज सुद्धा होईल असं भाकीत या पंटरनं व्यक्त केलंय. हॉकी वर्ल्ड कपमध्ये स्पेननं बलाढ्य अर्जेंटिनाला काल चांगलंच झुंजवलंय. अर्जेंटिनानं ही मॅच 4-3 अशा निसटत्या फरकानं जिंकली. स्पेन आणि अर्जेंटिनाच्या रँकिंगमध्ये 6 गुणांचा फरक आहे. तरीही त्यांनी अर्जेंटिनाच्या तोंडाला फेस आणला होता. दुसऱ्या मॅचमध्ये न्यूझीलंडनं फ्रान्सला 2-1 अशा किरकोळ फरकानं हरवलंय. सायना आणि पुरुपल्ली कश्यपच्या लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत आहेत. दोघांकडून वेगवेगळ्या पत्रिका छापल्या गेल्यात. 16 डिसेंबरला त्यांचं लग्न होत आहे. नेहवाल कुटुंबियांच्या पत्रिकेत कार्यक्रम 6:30 वाजता सुरू होतोय तर कश्यपच्या कुटुंबियांच्या पत्रिकेत 7 वाजताचं निमंत्रण आहे. WWEचा चॅम्पियन ठरलेल्या जॉन्सनाची मोहम्मद अली पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तो 16 वेळा WWEचा चॅम्पियन ठरलाय पण तो गंभीर आजार असलेल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठीच जास्त प्रसिद्ध आहे. आतापर्यंत त्यानं शेवट उंबरठ्यावर आलेल्या 600 मुलांच्या इच्छा पूर्ण केल्यात. तो स्तनांच्या कॅन्सर संबंधीही जनजागृती करतोय. सारा अली खान सुशांत सिंग राजपूत यांची मुख्य भूमिका असलेला केदारनाथ या चित्रपटाविरोधात लव्ह जिहाद या संकल्पनेला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यानं केलाय. आंतरराष्ट्रीय हिंदू सेना या संघटनेनं गुजरात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोन्स लग्नासाठी मुंबईहून जोधपूरला पोहोचलेत. आजपासून या कपलच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. प्रियांका निकच्या लग्नात हॉलिवूड अभिनेता ड्वेन हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे तो हेलिकॉप्टरनं विवाहस्थळी एंट्री करणार आहे. प्रिया बापटनं नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून एक गोड बातमी दिली आहे. असं गोड बातमी या कॅप्शन खाली पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतात प्रिया आणि उमेशवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झालाय. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री निया शर्मा इश्क में मर जावाच्या सेटवर जखमी झालेली आहे. मालिकेचं चित्रीकरण सुरू असताना सेटवर एका कुत्र्यानं निल्यावर हल्ला केला त्यामुळे ती जखमी झाली. यात नियाला किरकोळ दुखापत झाली असून सध्या डॉक्टर्सनी तिला आराम करण्याचा सल्ला दिलाय.
मुस्कान या लोकप्रिय मालिकेत स्टार भारत वाहिनीवरील अभिनेता रुशिद राणा एंट्री करणार आहे. मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी यांचा विवाह 12 डिसेंबरला होणार असून लग्नासाठी आमंत्रण पत्र देण्यासाठी नीता अंबानींसोबत सासू कोकिलाबेन, मुलगी ईशा गुजरातच्या एका प्रसिद्ध अंबाजी मंदिरातही पोहोचल्या. आता सिनेमा पाहताना जेवणाचा आनंद घेता येणार आहे, तेही सामान्यांना परवडेल अशा किमतीत. यासाठी अहमदाबाद शहरातील खास छोटू महाराज सिने रेस्टॉरंट सुरू करण्यात आलंय. या ठिकाणी तुम्हाला 300 ते 500 रुपयात सिनेमासोबत जेवणही मिळणार आहे. राजस्थानमधील 400 वर्षांपूर्वीचा कावड पेंटिंग म्हणजेच बसी कास्ट कला आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. मात्र राजस्थानमधीलच एक अवलिया अजूनही या कलेचं जतन करतोय आणि त्यासाठीच त्याला अनेक पुरस्कारही मिळाले.